वर्षी देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या मे 2024 मध्ये आणि मे 2024 मध्ये कांद्याचे भाव हे 1500 पर्यंत होते। म्हणून आपलं ह्या कांद्याच्या भावामुळे नुकसान होऊ शकतं नाशिक पट्ट्यामध्ये किंवा कांदा पट्ट्यामध्ये। म्हणून नरेंद्र मोदी यांनी मे 2024 मध्येच म्हणजे मे महिन्यातच उन्हाळ कांद्याची खरेदी सुरुवात केलेली होती। तर त्याच्यामुळे थोडे बाजार वाढले होते आणि एकूण परिस्थिती अशी होती बाजारात मार्केटमध्ये की कांद्याची आवक मुळातच त्याच्या अगोदर कांद्याचे उत्पादनच कमी झालं होतं। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना 2000 रुपये भाव मिळाला। 2000 रुपये भाव म्हणजे काही खूप भाव नव्हता। वास्तविक कांद्याचा भारतातला उत्पादन खर्चच 2000 रुपये। शेतीतल्या निविष्ठा, रासायनिक खतं, त्याच्यानंतर रासायनिक औषधं आणि मजुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर 2000 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा खर्च भारतात आहे। मग अशा परिस्थितीत निवडणूक होऊन गेल्यानंतर मग आता त्यांनी शेतकऱ्यांकडे पाहणं गरजेचं होतं, परंतु निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करायचं आणि कायम सतत 24 तास 24/7 निवडणुकीचंच राजकारण करायचं। देशातली जनता, देशातलं राजकारण किंवा देशातल्या अर्थव्यवस्था याच्याकडे न बघता फक्त आपलं राजकारण, आपल्या पक्षाचं राजकारण कसं प्रायोरिटीला राहील, फक्त आपल्या पक्षाचाच कसा फायदा होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा, असा नरेंद्र मोदी यांचा हा जो काही अजेंडा आहे किंवा यांचं जे काही धोरण आहे हे कायम मागच्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलं आहे। आज घडीला भारतात गेल्या वर्षीचा जर विचार केला तर 2024-25 मध्ये कांद्याचं म्हणजे जो कांदा आज आपण चाळीत साठवून ठेवलेला आहे त्याचं उत्पादन झालं आहे 307 लाख टन। इतका कांदा म्हणजे हा काही खूप जास्त कांदा आहे अशातला काही भाग नाही आहे। आणि कांदा आज 30 रुपये बाजारात म्हणजे किरकोळ बाजारात विक्री होतोय। 30 रुपये किलो कांदा म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, परंतु इतका सुद्धा भाव शेतकऱ्यांना मिळू नये हा किरकोळ भाव आहे 30 रुपये मी जो सांगितला, परंतु शेतकऱ्यांना वाटतं मात्र फक्त 14 ते 15 रुपये किलोनीच भाव मिळतो। एकीकडं नरेंद्र मोदी असं बडबड करीत असतात, टिऱ्या बडीत असतात का मेक इन इंडिया करा, भारतात माल तयार करा, तो आपण विदेशात पाठवू, त्याच्यातून प्रचंड पैसा भारताला मिळेल किंवा विदेशी चलन आपल्या देशाला मिळेल। परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मात्र त्यांच्या सरकारने कधीच प्रायोरिटी दिली नाही। त्याचा वापर शेतकऱ्याच्या मालाचा वापर स्वतःच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला। कांदा जीवनावश्यक वस्तू टाकलेला आहे। कांदा न खाता कोण व्यक्ती असा आहे का जो मरून जाईल? अजिबात नाही। मात्र औषधं जर लोकांना मिळाली नाही मेडिकलमधले किंवा इतर कुठले औषध असतील तर लोक मरू शकतात। परंतु मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या हितासाठी मात्र औषध कंपन्यांनी प्रचंड भाव वाढवलेले असताना यांनी त्यांच्याकडं त्या गोष्टी जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकायला पाहिजे। ते लोक प्रचंड नफा कमावतात आणि शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावण्याचं काम यांनी केलंय। सांगायचं एवढं आहे की जे काही मेडिकल आहे, औषध आहे, हे वास्तविक जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकायला पाहिजे। पण जीवनावश्यक वस्तूमध्ये काय टाकलं तर कांदा, म्हणजे यांच्या डोक्यात यांच्या खोपडीत नेमकं शेण भरलंय का आणखी काय भरलंय ते कळत नाही। जीवनावश्यक कांदा आहे का औषध आहे ते यांना इतकं सुद्धा कळत नाही। असं हे कर्मदरिद्री आणि कपाळकरंट सरकार। तर आता आपण जागतिक बाजारात भारताच्या कांद्याची आणि बाकीच्या देशाच्या कांद्याची काय परिस्थिती ती बघू। आज घडीला भारतातल्या कांद्याची जागतिक बाजारात किंमत आहे एका क्विंटलला 2400 ते 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये प्रति क्विंटल। त्याच्या समोर म्हणजे आपल्या स्पर्धेत जर बघितलं तर पाकिस्तानच्या कांद्याची किंमत आहे 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल आणि चीन आणि म्यानमार या देशांच्या कांद्याची किंमत आहे 2000 रुपये प्रति क्विंटल। आता जागतिक बाजारात वस्तूच्या किमती या डॉलरमध्ये होत्या, पण डॉलरवरून काढलेली ही भारतीय रुपयातली म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना समजावी म्हणून काढलेली ही किंमत आहे। म्हणजे जगात सगळ्यात महाग कांदा कोणाचा असेल तर तो आपला आहे। मग असा महाग कांदा जगातला कोणता व्यापारी घेणार आहे? कोणीच नाही घेणार ना। ज्याचा कांदा स्वस्त आहे, ज्याचा कांदा उपलब्ध होतो, ज्याच्या मालामध्ये सातत्य कायम आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा माल मिळतो, अशाच देशातून लोक कांदा घेणार ना।
तुमचा कांदा जर महाग असेल, तसंच तो ऐन वेळेस उपलब्ध होत नसेल किंवा तुमच्या देशात जर भाव वाढले तर तुम्ही लगेच निर्यात बंद करीत असाल, अशी जर परिस्थिती असेल तर कोणता देश असा मूर्ख देश आहे का जो लगेच आपला महाग कांदा घेईल? आणि आपल्याकडे एक गैरसमज आहे किंवा तो पसरून ठेवलेला आहे की भारताचाच कांदा फक्त चवीला चांगला आहे किंवा भारी, असं जे काही म्हटलं जातं तर ते सपशेल चुकीचं आहे. तसं काही नाही. कांद्यात जो गुणधर्म आहे तो मुळात सगळ्याच कांद्यात आहे. फक्त चीन आणि म्यानमारचा जो कांदा आहे याच्यात चवीत थोडा फरक आहे, परंतु तिकडच्या लोकांना त्या कांद्याची चव आवडते ना. आपल्या कांद्याची चव कशाला आवडेल त्यांना? परंतु पाकिस्तान आणि भारताचं हवामान सारखंच असल्यामुळं भारत आणि पाकिस्तान या दोन्हीच्या कांद्याची चव ही सारखीच आहे. मग भारताने जरी लोकांना बाहेरच्या जगाला कांदा नाही दिला तर पाकिस्तान त्याचा फायदा घेतो ना. मागच्या 2 वर्षामध्ये पाकिस्तानने आपल्या देशात कांद्याचे भाव वाढलेले असताना सुद्धा बाहेरच्या देशांची जी काही डील केलेली होती, त्यांनी व्यापाराचे करार केलेले होते कांदा पुरवठ्याचे, ते तोडले नाही. परिणामी काय झालं? तिथल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. प्रचंड प्रमाणात त्यांना पैसा मिळाला पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना. आणि इकडं आपल्या नरेंद्र मोदी यांनी काय केलं? इकडं निवडणूक आहे म्हणून कांद्याचे भाव पाडण्यासाठी त्यांचा जो मतदार आहे, शहरी मतदार, त्याला स्वस्तात वस्तू मिळाव्या, शेतमाल स्वस्तात फुकट खायला मिळावं म्हणून भारतातल्या शेतमालाचे भाव पडले, त्यात कांदा पण होता. मग असं जर तुम्ही वारंवार धरसोड वृत्ती जर केली आयात निर्यातीमध्ये तर तुमचा कांदा कोण घेणार आहे जगात? बांगलादेश सारखा देश जो भारताच्या 25% कांद्याची आयात करीत होता, त्यांनी यांच्या या कपाळकरंटेपणामुळं आणि कर्मदरिद्री वृत्तीमुळं आणि शेतकरी विरोधी धोरणामुळं यांनी बांगलादेशने दुसऱ्या देशातून आयात सुरू केली. भारताची बाजारपेठ त्यांनी सोडून दिली. वास्तविक बांगलादेशला भारताचा कांदा स्वस्तात मिळत होता, कारण भारत आणि बांगलादेशची सीमा ही जमिनीवरून असल्यामुळं किंवा जमिनीतून मालाची देवाणघेवाण करता येत असल्यामुळे त्यांना तो स्वस्त मिळत होता. परंतु यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांनी भारताची बाजारपेठ सोडून दिली, दुसऱ्या देशातून शेतमालाची कांद्याची आयात सुरू केली आणि आपलं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आज जो काही 1400-1500 शेतमाल कांदा विकतोय, ही 2000चा उत्पादन खर्च, वास्तविक त्याला भाव मिळायला पाहिजे 3000पेक्षा जास्त कांद्याला, परंतु तो मिळतोय अर्धाच भाव. तर विदेशातली चलन आपल्या भारताला मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचं सोडून आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं कंबरड कसं मोडता येईल, त्याला देशोधडीला कसं लावता येईल असा प्रयत्न यांनी मागच्या 10 वर्षात केला. म्हणून भारताच्या कांद्याची आज जी काही अवस्था झाली त्याला मार्केटमध्ये कोणी विचारायला तयार नाही. याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहे. आणि इथलं जे काही आपण राजकारण बघतो, 15 दिवसापुरतं राजकारण हिंदू मुसलमान, आता जो काही नुकसान होतंय हे हिंदू शेतकऱ्यांचं होतंय. 95%पेक्षा जास्त शेतकरी हे हिंदू आहे. मग आता हिंदू शेतकऱ्यांचंच इथं नुकसान होतंय ना. हिंदू शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही आहे, परंतु यांना हिंदू शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टी कळत नाही. कुठेतरी व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज आले, हिंदू खत्रे मेन अमुक तमुक, तर त्याच्या मागे 15 दिवस पळायचं निवडणुकीपुरतं आणि आपलं 5 वर्षासाठी नुकसान करून घ्यायचा. हा जो काही आपण जे काय आपल्या मागं लावून घेतलेलं हे शुक्लकाष्ट आहे, याच्यामुळं व्हॉट्सअपचं जे काही ज्ञान आहे आपल्याला, ह्या व्हॉट्सअपच्या ज्ञानामुळं हे काय आपलं नुकसान होतंय. याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहे, देशातलं सरकार नाही. देशातलं सरकारला काय, फक्त देशातले पंतप्रधान मात्र स्वतः देशातला माल खात नाही, ते विदेशातला माल खातात. त्यांना शेतकऱ्यांशी थोडं सुद्धा देणं घेणं नाही आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट असतील तर त्या अवश्य करा.